नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त सिंगल कापडापासून आणि साडीची एकच लेस, कोणतीही तुमच्याकडे जुनी पुराणी साडीची लेस असेल तर तुम्ही तिचा इथे वापर करू शकता। त्यामुळे खूप आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह अशी आपली जी आजची आयडिया आहे ती बनून तयार होते आणि जास्त वेळ पण नाही लागत, अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट शिवून तयार होते। तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी ते जुन्या पुराण्या साडीची लेस घेतलेली, तुम्ही एखाद्या ब्लाउज पीसची वगैरे ती पण घेऊ शकता घरात बेकार पडलेली। आणि त्यानंतर बघा मी ते गोणी कट करून घेतली आणि अस्तरसाठी पण एक कपडा टाकून घेतलेला आहे। आता याची लांबी आणि रुंदी सांगते। तर बघा 12 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 20 इंच। तुम्ही माप एखादा 2 इंच कमी किंवा जास्त घेऊ शकता। 20 ऐवजी तुम्ही 22-23 घेऊ शकता। रुंदीला पण वाढवू घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार। आणि त्यानंतर इथे मेन फॅब्रिक म्हणून मी एक ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता। आणि हा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची या तीनही फॅब्रिक वरती। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी ते 4 ठिकाणी टाचणी लावून घेतलेली, म्हणजे आपल्याला यावरती क्विल्टिंग करायला सोपं जावं त्यासाठी। तर 5 नंबरची शिलाई देऊन आपण इथे क्विल्ट करूया लगेच। तर बरेचशा ताईंचं असं म्हणणं असतं की क्विल्टिंग करताना अस्तरचा जो कपडा आहे तो गोळा होतो, तर त्यासाठीच सांगते मी, गोणीपेक्षा तुम्ही 1-1 इंच वाढव कपडा घ्यायचा, म्हणजे गोळा जरी झाला तरी तो आपल्याला कुठेही कमी पडत नाही आणि क्विल्टिंग पण व्यवस्थित करता येते। तर बघा मी गोणीपेक्षा 2ही फॅब्रिक आहे ते वाढवत घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण यावरती तिरपे टिपा देऊन क्विल्टिंग करून घेत आहे। आणि यानंतर गोणीपेक्षा वाढव जो कपडा असेल ना तो आपण या स्टेजला कट करून घेऊया। आता याचं क्विल्टिंग करून फायनल माप किती राहिलेलं आहे ते पण सांगते। तर बघा 12 इंच याची रुंदी आहे जेवढी घेतली होती तेवढी, आणि लांबी आहे 20 इंच। आता यानंतर बेल्टसाठी, त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी मी ते गोणी कट करून घेतली आहे। तर गोणीची लांबी मी इथे घेतलेली आहे 20 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच। तर 20/1 इंचाचे 2 बेल्ट घेतलेले आहे आणि त्याच्यात आपण ब्लाउज पीसचा पण कपडा कट करून घेतलेला आहे साधारणतः 4 इंच रुंदीचा, आणि याच्या आपल्याला 2ही बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी हे 2ही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे। बघा दोन्ही साईडने आपण याला टिपा मारून घेतलेले आहे। आता यानंतर याची जिकडनं रुंदीची साईड आहे 12 इंच त्या साईडने आपल्याला ही बेल्ट आहेत ते लावून घ्यायचे। तर कडेपासून आपण 4 इंचावरती मार्क करून घेत आहोत। तर इकडच्या साईडने पण 4 इंचावरती मार्क केला आणि 4 इंचाच्या पुढे आपल्याला हा बेल्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आणि इथे मी लगेचच टाचणी लावून घेत आहे बेल्टला, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा कडेपासून 4 इंचावरती मार्क केलं आणि हा जो काय बेल्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून अगोदर टाचणी लावून घ्यायची। आणि स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला चेक करून बघायचे बरोबर आहेत की नाही, थोडेफार मागे पुढे असेल तर तुम्ही या स्टेजला पण ते करेक्ट करून घेऊ शकता। आणि बघा व्यवस्थित चेक करून झाल्याच्या नंतर मी इथे जसं बेल्टला टाचणी लावली तसेच 2ही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने, आणि टाचणी पण काढली। त्यानंतर मी इथे बघा 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। जसा बेल्ट स्टिच केला तशीच आपल्याला ही यावरती ठेवून घ्यायची आहे आणि स्टिच करायचं आहे। इकडच्या साईडची पण दुसरी पट्टी घेतली। तर चला मी तुम्हाला इथे एक स्टिच पण करून दाखवते। आणि त्यानंतर बघा आतील साईडने ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची पूर्णपणे, म्हणजे बेल्ट आपला वरती येईल आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येणार आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला ती पट्टी आहे ती आतमध्ये दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि बघा आतील साईडने ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। आणि एक्स्ट्राची थोडीफार आहे ती मी कट करते आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची। तर बघा दुसरी पण पट्टी मी इथे लावून घेतलेली आहे। आता यानंतर आपण जी साडीची लेस घेतली होती ती इथे या स्टेजला स्टिच करून घ्यायची दोन्ही साईडने। आणि तुम्हाला ही लेस स्टिच करण्याच्या अगोदर तुम्हाला जर टच बटन वगैरे लावायचं असेल ना तर तुम्ही लेस लावण्याच्या अगोदर लावून घ्या, पण मी इथे वेलक्रो लावणार आहे त्यामुळे लगेचच लेस लावून घेत आहे। आणि लेस लावल्यामुळे खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसते अजूनच। बघा या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण ही जी काही लेस आहे ती लावून घेत आहे। तुम्ही पूर्ण लेस आहे ना इथून तिथून पूर्ण कापडाला पण लावून घेऊ शकता, किंवा मग माझ्यासारखीच लावली तरी पण चालेल, तरी पण खूप छान दिसते। तर अशा प्रकारे आपला जो काही पार्ट आहे तो स्टिच करून तयार झालेला आहे। आणि बघा लेस लावल्यावर किती छान दिसतो। त्यानंतर मैत्रिणींनो मी ते वेलक्रो लावून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने साधारणतः 2 इंच लांबीचा वेलक्रो घेतलेला आहे मी, आणि हा बघा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने 2 लावून घ्यायचे। इकडनं पण मी पुन्हा 2 इंचचं वेलक्रो घेतलेलं आहे, बरोबर जिथे बेल्ट आहे तिथे आपल्याला एका साईडने इकडनं स्टिच करून घ्यायचे आणि समोरच्या साईडने पण बरोबर जिथे बेल्ट आहे तिथेच आपल्याला वेलक्रो आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे।
तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी दोन्ही साईडने जे वेलक्रो आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत। बघा बरोबर जिथे आपले बेल्ट होते तिथेच आपण हे दोन्ही वेलक्रो आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे, म्हणजे बंद केल्याच्या नंतर ती अशा पद्धतीने दिसणार आहे। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला साईडला लावण्यासाठी इकडनं मी पुन्हा इथे गोणी खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाउज पीसचा कपडा, हे 2 पीस आहे साईड पार्ट साठी ते घेतलेले आहेत। बघा याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे 7 इंच, तर दोनही पीस सेम आहे आणि त्याच्या एका साईडने आपल्याला लावण्यासाठी अशा पद्धतीची 2 इंचाची पट्टी घ्यायची आणि याची पाइपिंग करून घेऊ। तर बघा कोणत्याही रुंदीचे एका साईडने तुम्ही अशा पद्धतीने 2 ते 2.5 इंच रुंदीचं कोणताही कापड घ्या, अशा पद्धतीने स्टिच करा। त्यानंतर यावरती आपण दाबटीप देऊन घेऊ आणि आतील साईडने पुन्हा याला डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया आणि एक्स्ट्राची जी काय पट्टी असेल ती आपण या स्टेजला कट करू। दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने बघा ही जी पट्टी आहे ती आतील साईडने दाबटीप देऊन घेऊ, पुन्हा डबल फोल्ड करून स्टिच करून घेते, एक्स्ट्राची कट केली। त्यानंतर खालच्या साईडचा आपल्याला इथे म्हणजे रुंदीच्या साईडने सेंटर काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, दोन्ही पार्टचा सेंटर काढून घेतला। त्यानंतर हा जो पार्ट आहे याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड केला आणि बरोबर सेंटरला मार्क केलं। तर वरच्या साईडने मी इथे मार्किंग केली होती, तर आपल्याला आतील साईडने मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा बरोबर आतील साईडने मी ही जी मार्किंग आहे ती आतल्या साईडने करून घेत आहे आणि ही जी कडेचे पीस आहे ते बरोबर सेंटरला सेंटर मॅच करून स्टिच करून घेऊया। कडेकडेने अर्धा इंच राहील अशा पद्धतीनेच आपल्याला हे साईड पॅटर्न आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत। बघा दोन्ही साईडने अगदी थोडा पार्ट मी तसाच ठेवलेला आहे। दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतला। दोन्ही साईडने कडेकडे थोडंसं अंतर ठेवलं म्हणजे अशा पद्धतीने ते आपल्याला स्टिच करता यावं त्यासाठी, आणि लगेचच आपण ही कडेची साईड आहे ती स्टिच करून घेऊया या पद्धतीने। आणि दुसरी पण साईड मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहे। तुम्हाला मी इथे एक करून दाखवली, अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्कीच बनवू शकता, काहीच अडचण येणार नाही। तर अशा पद्धतीने आपण हा कडेचा पार्ट आहे तो स्टिच केला आहे। आता या साईडचा पण हा जो काय पार्ट आहे तो या पद्धतीने स्टिच करून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडचा पण मी हा साईडचा पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी पाइपिंग करून घ्यायची। तर माझ्याकडे हा कपडा शिल्लक नव्हता त्यामुळे मी दुसरा कलरचा कपडा घेतलेला आहे आणि याची आपल्याला तिरपी पट्टी आहे ती कट करून घ्यायची। सरळ पट्टी नाही कट करायची, आपल्याला तिरपी पट्टी कट करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। तर मी इथे विदाउट मेजरमेंटचीच पट्टी कट करत आहे। याची रुंदी साधारणतः तुम्ही 2 इंच घ्या आणि बघा अशा पद्धतीने पुरती की नाही ते मी चेक केली तर पुरत आहे। नंतर सुरुवातीचा भाग असा थोडासा अर्धा इंच फोल्ड करायचा आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं। लक्षात ठेवा वरच्या साईडने मी ही जी पट्टी आहे ती या पद्धतीने ठेवून स्टिच करून घेत आहे। ठीक आहे, अशा प्रकारे। तर इथे माझी बॉबिन आहे ना म्हणजे व्यवस्थित टीप येत नव्हती त्यामुळे मी पुन्हा काढली आणि व्यवस्थित धागा आहे तो लावून घेतला आणि नंतर आपण ही पाइपिंग आहे ती करायला सुरुवात करत आहोत। आणि पाइपिंगमुळे पण खूप छान लुक येतो आपल्या ह्या बॅगला। तुम्ही स्वतः पण वापरू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे। इकडच्या साईडने बघा वाढव पट्टी मी कट केली आणि त्यानंतर जशी आपण तिकडनं सुरुवातीला थोडासा भाग फोल्ड केला ना तसंच इकडनं पण थोडासा भाग आतमध्ये फोल्ड केला। आपण एका साईडने हा जो काही पार्ट आहे तो बघा या पद्धतीने स्टिच करून घेतला। तर त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायची पट्टी आणि याची आपल्याला या पद्धतीने ही डबल फोल्ड करून पाइपिंग करून घ्यायची। आता याची रुंदी जरा जास्त झालेली आहे तर ती मी कट करते कारण की खूपच जास्त याची रुंदी झालेली आहे कापडाची। तर रुंदी जास्त झालेला पार्ट आहे तो मी अशा पद्धतीने कट करून घेतला आणि बघा पुन्हा आपण ही डबल फोल्ड करून ही जी पाइपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो पाइपिंग करण्याची आणि ही बॅगीला पण शिवायला जास्त वेळ नाही लागत, कमी वेळात आणि कमी कापडामध्ये पण बनवून तयार होते। आणि तुम्ही इथे गोल्डन कलरची पाइपिंग लावली तर अजूनच छान दिसेल। तर एका साईडने मी अशा पद्धतीने पाइपिंग करून घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडने पण आपण जी पार्ट आहे ना त्याला पण अशीच पाइपिंग करून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी जी काही पाइपिंग आहे ती करून घेतलेली आहे आणि फायनली आपली ही जी बॅग आहे ती कंप्लीट झालेली आहे। बघा किती सुंदर दिसते आणि विशेष म्हणजे लेसमुळे जास्त अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर अशी दिसत आहे आणि त्याचबरोबर ह्या पाइपिंगमुळे पण तिचा लुक अजूनच छान दिसत आहे। आणि तुम्ही इथे मी वेलक्रो लावले ना, तुम्ही याच्याऐवजी टच बटन पण लावू शकता। ही जी लेस आहे ना ती अटॅच करण्याच्या अगोदरच इथे तुम्ही 2 ठिकाणी किंवा फक्त एक मध्यभागी पण एक टच बटन आहे ते लावून घेऊ शकता किंवा झिप पण अटॅच करू शकता। तुम्ही अशी पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर इथे जशी ठेवली ना तशी सरळच ठेवायची, फक्त थोडीशी वाढव घ्यायची आणि ॲज इट इज तुम्ही झिप आहे ती पण स्टिच करून घेऊ शकता। आणि बघा आतमध्ये किती सुंदर आणि अगदी फिनिशिंग सहित आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे आणि झटपट बनवून तयार होणारी आहे। तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा।
आता याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे फायनल ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवते. तर बघा 12 इंच याची रुंदी राहिलेली आहे आणि उंची सांगते. उंची आहे 8 इंच आणि बॉटमची थिकनेस ही आहे आपली 3 इंच. तर अशा पद्धतीने खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला हँडबॅगची म्हणा किंवा पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. तर कशी वाटली आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.